हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 66. न अस्ति बुद्धिः अयुक्तस्य न च अयुक्तस्य भावना न च अभावयतः शांतिः अशांतस्य कुतः सुखम. अयुक्ताला बुद्धी नसते, तसेच अयुक्ताला भावना नसतात. जेथे बुद्धी आणि भावना यांचा अभाव असतो तेथे शांती नसते. जेथे शांती नसते तेथे सौख्य कसे असणार? मोठा विलक्षण श्लोक आहे. येथे अयुक्त हा शब्द फार मोलाचा आहे, कारण हा श्लोक अयुक्त या शब्दाभोवती फिरत आहे. तेव्हा हा शब्द समजून घ्यायचा आहे. याचा सत्य अर्थ समजला तरच हा श्लोक समजेल. तसेच त्याचा जो चुकीचा अर्थ घेतला जाण्याची शक्यता आहे तो चुकीचा अर्थ घ्यायचा नाही, कारण जर तसा चुकीचा अर्थ घेतला तर हा श्लोक समजून घेण्यात अनर्थ होण्याचा संभव आहे. तसा चुकीचा अर्थ घेतला तर हा श्लोकही चुकीचाच समजेल. अयुक्त म्हणजे युक्त न झालेला, युक्त नसलेला. माणूस स्वतःशीच युक्त झालेला नसतो, त्यामुळे तो स्वतःला ओळखत नाही. कोणाला त्याची ओळख विचारावी तर तो सांगतो की अमुक ठिकाणी मी अमुक हुद्द्यावर आहे, मी अमुक व्यक्तीचा पती किंवा अमुक व्यक्तीची पत्नी आहे, मी अमक्याचा मुलगा आहे, मुलगी आहे, मी जमीनदार जहागीरदार आहे, मी अमुकचा तमुक आहे. पहा, ह्याला आपण त्याची ओळख विचारली आहे आणि तो त्याची स्वतःची ओळख न देता तो इतरांची त्याच्याशी असलेली ओळख देत आहे. ही ओळखही मिथ्या आहे, सत्य नाही. बाळू मोठ्या अभिमानाने सर्वांना सांगत असे की तो बाळकोबांचा मुलगा आहे. बाळकोबा त्याचे वडील आहेत. तो वडिलांना फार मान देत असे. कोठेही जायचे झाले की तो बाळकोबांना बरोबर घेऊन जात असे. तो आपल्या वडिलांशी संयुक्त होता, बाळकोबा युक्त होता. सकाळी आंघोळ झाली की बाळू सर्वप्रथम बाळकोबांना नमस्कार करत असे. बाळूला नोकरी लागली. बाळूने पहिला पगार बाळकोबांच्या आपल्या वडिलांच्या पायावर अर्पण केला. प्रत्येक पगाराला तो वडिलांसाठी काही ना काही खरेदी करत असे. बाळू आपल्या वडिलांची खूपच सेवा करत असे. पुढे बाळूचे लग्न झाले. लग्नानंतर मोठी पंचायत सुरू झाली, कारण आता पत्नी आल्यामुळे बाळकोबांना बरोबर घेऊन हिंडणे शक्य नव्हते. तसेच त्यांना घरात ठेवून बाहेरगावी जाणे अडचणीचे होऊ लागले. बाळूला मुले झाली. मुले शाळेत जाऊ लागली. शाळेला सुट्टी झाली की बाळकोबांना घर सांभाळण्यासाठी कोणी नसल्यामुळे बाहेरगावी जाता येत नसे. शेवटी बाळकोबांची रवानगी वृद्धाश्रमात करण्यात आली. दर महिन्याला वृद्धाश्रमात जाऊन बाळू एकदा पैसे भरून येत असे, कारण पैसे न भरल्यास आश्रमातील व्यवस्थापक वडिलांना घरी आणून पोहोचवतील ही काळजी त्याला होती. मनुष्य असलाच तर स्वतःशीच युक्त असू शकतो. इतरांशी युक्त असल्याचा त्याला आभास होतो, त्यामुळे तो बुद्धी नसल्यासारखा वागतो, किंवा तो जे काही तथाकथित बुद्धीने वागतो त्याला बुद्धी म्हणता येत नाही. बाळूने मोठी जमीन विकत घेतली. प्रथम स्वतः, नंतर मुलाने, नंतर नातवाने जमिनीचा कसा कसा विकास करायचा त्याचा प्रदीर्घ कालावधीचा आराखडा तयार केला. मुलं, नातवंड अशा सर्वांना छान राहता येईल असे मोठे घर बांधले. मुलगा 12वी नंतर पुण्याला शिकायला गेला. बाळू मुलाला म्हणाला, शिक, मी कणखर आहे जमीन सांभाळायला, तोपर्यंत काय ते शिक. पुढे मुलाला कॉलेजमधूनच मुलाखत देऊन अमेरिकेला नोकरी मिळाली. मुलगा अमेरिकेत गेला, तेथेच लग्न केले. बाळूला अमेरिकेत या असे म्हणाला. बाळूने सर्व जमीन कशीबशी मातीमोल किमतीने विकली आणि सौ बाळीसह वृद्धाश्रमाची वाट धरली. अयुक्ताला भावना नसतात. कोणीतरी बातमी आणली की पलीकडच्या चौकात बाळूच्या मोटरसायकलला बसवर आपटून अपघात झाला आणि त्यात बाळू चाकाखाली सापडून जागच्या जागी वारला. बाळूची बायको सौ बाळी डोळ्यापुढे अंधेरी येऊन जमिनीवर कोसळली. बाळकोबा आणि सौ बाळकोबा मुलाबद्दलच्या या असल्या बातमीने हंबरडा फोडून रडायला लागले. सरासरी सावरून शेजाऱ्यांच्या मदतीने ते सर्वजण चौकात पोहोचले. तेथे चाकाखाली देह पडलेला होता. तो पाहून तर पुन्हा एकदा समस्तांनी जोरात हंबरडा फोडला. इतक्यात मागून कोणीतरी आला आणि सर्वांना म्हणाला,
फार वाईट झालं हो. नशिबानं मी दूर फेकलो गेलो त्यामुळे वाचलो. पायाला किंचित खरचटले, पण माझ्या मागे बसलेला तो अमुक गेला. सर्वांनी मागे वळून पाहिले तर स्वतः बाळूच हे सर्व सांगत होता. त्याबरोबर सर्वांचे रडणे एकाएकी लुप्त झाले. रडण्याचे काम त्या अमुकच्या नातलगांवर सोपवून सर्व मंडळी गंभीर झाली. यास्तव भगवंत श्री येथे सांगत आहेत की अयुक्ताला बुद्धी नसते. आपण वरती अयुक्त बाळूच्या जमीन खरेदीचा निर्बुद्धी असलेला अव्यवहार पाहिला. कारण तो स्वशी युक्त न होता मुलगा मग नातवंडे या अशा अशाश्वत गोष्टींशी युक्त झाला होता. तसेच अयुक्ताला भावना नसतात. आपण वरती भावना कशा मतलबी, स्वार्थी आणि म्हणून खोट्या असतात ते पाहिले. मृत्यू हा मृत्यू असतो. त्यात स्व, परा असा भेद करण्याचे कारण नाही. मृत्यूमुळे वाईट वाटायचेच झाले तर ते कोणाच्याही मृत्यूने वाटले पाहिजे. एखादा किडा मेला तरीही वाईट वाटले पाहिजे. याचा परिणाम म्हणजे जेथे बुद्धी आणि भावना यांचा अभाव असतो तेथे शांती नसते. जेथे शांती नसते तेथे सौख्य नसते. माणसाच्या आयुष्य जगण्याला काही अर्थ असण्यासाठी त्याच्या जीवनात शांती आणि सौख्य आनंद असणे आवश्यक आहे. यासाठी येथे युक्त याचा सत्य अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. बुद्धी आणि भावना यांचा अभाव अयुक्त असल्यामुळे असतो. अयुक्त समजण्यासाठी युक्त याचा सत्य अर्थ समजून घ्यायला पाहिजे. युक्त याचा चुकीचा अर्थ घेण्याची शक्यता आहे. युक्त म्हणजे देह आणि मन किंवा मन आणि इंद्रिय किंवा बुद्धी आणि मन यांचे मिलन असे वाटायची शक्यता आहे. परंतु हा अर्थ चूक आहे. कारण या अशा कोणत्याही जोड्या एकत्र आल्या तरी त्यामुळे भौतिक देहादी इंद्रियांचे भोग पुरवले जातील. याहून वेगळे असे काहीही घडणार नाही. अंतःकरणाची यात्रा घडणार नाही. जोपर्यंत अंतरात्म्याच्या प्रेरणेने माणसाचे आचरण होत नाही तोपर्यंत माणूस शांती आणि आनंद प्राप्त करू शकणार नाही. यास्तव युक्त म्हणजे मन जीवात्म्यात विलीन झाले पाहिजे. मनाला स्वतंत्र अस्तित्व असता कामा नये. जीवात्मा आणि अंतरात्मा या जीवाशिवाची जोडी एकरूप झाली पाहिजे. यामधून अंतिम उद्देश म्हणजे योग म्हणजे अंतरात्मा आणि परमात्मा यांचे मिलन साध्य झाले पाहिजे. तर आणि तरच मनुष्य शुद्ध बुद्धीने आणि शुद्ध भावनेने आचरण करील. तो स्वतःशी, स्वत्वाशी, आत्म्याशी एकरूप होईल. तेथील वस्तुजगत हे मिथ्या आणि भासमान आहे. येथे आपल्याला भेटलेली माणसे ही या जन्मापुरतीच, हा नरदेह सत्कारणी लावण्यासाठी, एकमेकास सहाय्य करण्यापुरतीच भेटलेली आहेत. हे ज्याने ओळखले आणि आचरणात आणले तो युक्त झाला. जोपर्यंत माणूस स्वतःपासून विलग आहे तोपर्यंत तो अयुक्त आहे असे समजावे. हरिओम.